म्हण डॉक्टर, त्याला उलटी कशी झाली? म्हणजे काही सिरियस आहे का? काही नाही, औषधाची मात्रा लागू पडते. पोटातलं सगळं विष आता बाहेर आलंय, आता धोका टळलेला आहे. साहेब, म्हणे बघ, तू काळजी करू नकोस. डॉक्टरांनी तुला तपासलंय, औषधं पण दिली, इंजेक्शन पण दिलेलं आहे. तुला काही होणार नाही, तू लवकर बरा होशील. मी आहे ना. डॉक्टर, मणी ठीक होईल ना आता? हो, मी सांगितलं ना, आता धोका टळलाय. मी काही औषधं लिहून दिलेली आहेत, ती त्यांना द्या आणि काही दिवस पथ्यही पाळावं लागेल. त्यांच्या बायकोला मी तसं सांगून ठेवतो, म्हणजे त्यांना व्यवस्थित फॉलो करता येईल. त्यांची बायको कुठे आहे? मी आहे त्यांची बायको. डॉक्टर, आम्ही सगळेच मणीची काळजी घेतो, तुम्ही आम्हाला सांगा ना काय ते. ठीक आहे, ही काही औषधं आहेत, लवकरात लवकर मागवा आणि सुरू करा. त्यात लिहिलेले डोस कधी घ्यायचे, किती द्यायचे आणि हलका आहार द्या. येस डॉक्टर, विल टेक केअर. पण मला हे कळत नाही, त्याच्या पोटात विष गेलं कसं, म्हणजे कोणी आणि का दिलं हे शोधून काढा. खरं तर ही पोलीस केस व्हायला हवी होती, पण सरपोतदार साहेबांकडे बघून मी उपचार सुरू केले. विषाची मात्रा थोडी जरी जास्त गेली असती तर मणीला वाचवणं फार कठीण गेलं असतं. हे कोणी केलं हे शोधून काढा. हो, या ना डॉक्टर साहेब, थँक्यू सो मच. ह्याच्या मागे कोण आहे हे आम्ही शोधून काढतो आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल हे आम्ही बघू. या. डॅड डॅड डॅड, ऐका ना. डॉक्टर काय म्हणाले हे ऐकलत ना तुम्ही? आपल्याला गुन्हेगाराला शोधून काढायचंय आणि गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला चांगलंच माहितीये. हे सगळं या दोघींनी घडवून आणलंय. या वॉर्डन मॅमनी आणि या स्वानंदीने. डॅड, या दोघींचा प्लॅन होता तुम्हाला पॉइझन देण्याचा, पण तुम्ही खरंच पुण्यवान आहात आणि म्हणून ते विषारी लाडू मणीने खाल्ले आणि तुम्ही वाचलात डॅड. नाहीतर आज मणीच्या जागी तुम्ही असतात. पण आता नाही डॅड, दिस इज टू मच. आता बास झालं. या दोघींना आता मी शिक्षा देणार डॅड. मी या दोघींना पोलिसात देणार. मी लगेच पोलिसांना कॉल करते. संचिता मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? साहेब, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो त्या लाडवात विष कुणी घालवलं आम्हाला नाही माहिती, आणि मी आपल्याच घरातल्या लोकांना मारायचा प्रयत्न का करेन? ते का आणि कसं हे आता पोलिसच सांगतील. तुम्हा दोघींना चांगलं झोडपून काढतील ना, तेव्हा कळेल. आणि मी डॅड आता ऐकणार नाहीये. मी या दोघींना पोलिसात देणार म्हणजे देणार. थांब संचिता. मणी सर, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहे ना? तुम्हाला बरं वाटतंय ना? का वागलं तसं? मी काय केलं? स्वानंदी, डॉक्टर काय बोलले हे मी माझ्या कानाने ऐकलंय. तुम्ही केलेल्या लाडवांमध्ये विष होतं. का टाकलं लाडूत विष? कुणाचा जीव घ्यायचा होता तुम्हाला? का लाडू खाऊ घालून घरातल्या सगळ्यांना मारायचं होतं तुम्हाला? इतका तिरस्कार? या तिरस्काराच्या आहारी जाऊन तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं कधी वाटलं नव्हतं स्वानंदी? स्वानंदी, काय वाटलं होतं तुमच्याबद्दल आणि काय निघालात? शी. स्वानंदी, आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालत्या व्हा.
आणि परत कधीच दिसू नका. काय बोलतोयस मणी? काय बोलतोयस तू? स्वानंदी असं वागू शकते का? असा विचार तरी मनात कसा आला रे तुझ्या? ओळखतोस ना तू तिला? स्वानंदी असं कधीच करू शकत नाही म्हणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडू मी बनवलेत, स्वानंदीने नाही. दोष द्यायचाच असेल ना, आरोप लावायचाच असेल ना, तर तू माझ्यावर लाव, स्वानंदीवर नाही. तिचा काही दोष नाही याच्यात. तिने नाही केलं ताडू. वाह, मला वाटलंच होतं इतकं मोठं कारस्थान रचायचं काम ह्या बिंडोक स्वानंदीचं नसेल, यामागे तुमचा हात आहे. बघितलंस म्हणे, पाहिलंस ना तू, ही अभद्र वॉर्डन हिने तुझ्या साहेबांना मारायचा प्लॅन केला. बघितलं, सगळ्यांनी बघितलं. मी हिला का घरात येऊन देत नाही, ह्या डळीला का घरात येऊन देत नाही. काय बोलताय तुम्ही? ही कसली भाषा आहे तुमची? हो, तुम्ही नका शिकवू भाषा मला कशी बोलायची ते. संस्कार आहेत माझ्यावर, म्हणून तुमच्या इतकं खालच्या पातळीला उतरून आम्ही शिव्या नाही देतो. नाहीतर तुम्ही जे वागलायत ना घाण, त्यासाठी शिव्याची लाखोली वाहिली तरी कमी आहे. आणि म्हणी तू दैवत मानतोस ना साहेबांना? हं? त्यांच्यावर हल्ला करणारी ही बाई तुझ्या समोर उभं राहून आम्हाला बोलतेय आणि तू शांत उभा आहेस. मणी, आज तुला सिद्ध करून दाखवायला लागेल कोण महत्वाचं आहे ते. तुला रस्त्यावर न उचलून आणणारे, तुझं संगोपन करणारे, तुला मुलासारखं वाढवणारे साहेब, ही तुझ्या नालायक बायकोमुळे सगळ्यांच्या आयुष्याला ग्रहण लावायला आलेली ही खुनशी बाई. मणी, तुझ्या दैवतावर हल्ला करणारी ही बाई, हिला शिक्षा नाही देणार तू? कुठे गेली? साहेबांवरची भक्ती, प्रेम सगळं दिखाव पुरतं का? बोलण्यासाठीच आहे फक्त?